आज सगळे आपल्या ग्रॅज्युएशन पार्टीसाठी खूप उत्सुक होते. शेवटी कॉलेज लाईफमध्ये फक्त 2च तर पार्टी असतात, ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. पहिली त्यांची वेलकम पार्टी आणि दुसरी त्यांच्या जाण्याच्या वेळी ग्रॅज्युएशन पार्टी. आणि आज नंतर सगळ्यांच्या आयुष्याचा उद्देश बदलतो, जगण्याची पद्धत बदलते. जबाबदाऱ्या वाढतात. कोणाला आपल्या भविष्याबद्दल तर कोणाला आपल्या कुटुंबाबद्दल. आज कॉलेज छान सजवले गेले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याचा सुगंध दरवळत होता. तर दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या बसण्याची सोय केलेली होती. त्याच्यासमोर प्रोग्रामसाठी स्टेज बांधलेले होते. सगळे आपल्या मित्रांसोबत आज खूप खुश होते, कारण त्यांना हे माहीत होतं की उद्यापासून माहीत नाही ते पुन्हा कधी भेटतील आणि भेटतील की नाही. तरच अनन्या कबीरही सोबत कॉलेजसाठी निघाले. तिथं आधीच विशाल, अमर, प्रियांका, रितू सगळे उपस्थित होते. हे दोघेही पोहोचताच त्यांचा ग्रुप जॉईन केले. सगळे आपसात बोलत असतानाच समीर येऊन विचारला, "हा रुद्र का आला नाही?" अनन्या म्हणाली, "यार, गौरीच्या जाण्यानंतरपासून भाऊ अगदी बदलून गेले आहेत. आता त्यांना फक्त कामच दिसतं आणि काही नाही, येणं जाणं काहीच नाही." प्रियांका म्हणाली, "त्यांना थोडा वेळ दे. एक दिवस सगळं ठीक होईल." प्रियांकाच्या बोलण्यावर सगळ्यांनी आपली सहमती दर्शवली. मग पुढे सगळे काय करत आहेत, कुठे जात आहेत, हे एकमेकांना सांगू लागले. विशाल म्हणाला, "यार, तुम्हाला तर आधीपासून माहीत आहे की ग्रॅज्युएशननंतर मी पप्पांसोबत त्यांचा बिझनेस जॉईन करतोय. आणि सोबतच तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे." मग रितूचा हात धरून म्हणाला, "3 महिन्यांनी आमचं लग्न आहे आणि सगळ्यांनी नक्की यायचं. कोणताही बहाणा नाही." हे ऐकून सगळे आनंदानं ओरडले. त्यांना ग्रुप हग केलं आणि सर्वांनी यायला होकार दिला. अमर म्हणाला, "माझ्याकडेही एक बातमी आहे तुम्हाला सांगण्यासाठी. आणि बातमी ही आहे की माझं सिलेक्शन झालं आहे आणि पुढच्या महिन्यापासून मी ट्रेनिंगसाठी जातोय." अमरच्या बोलण्यावर सगळे त्याच्यासाठी खुश होऊन अभिनंदन करू लागले. तेव्हाच समीरने मध्येच सगळ्यांना थांबवत म्हणाला, "यार, माझ्याकडेही एक बातमी आहे, पण मी ती रुद्रच्या समोरच सांगायची होती. चालायचं काही नाही, त्याला मी भेटून सांगेन. पण इथे तुम्ही सांगताय तर माझंही सांगणं गरजेचं आहे." समीरचं बोलणं ऐकून अनन्या म्हणाली, "समीर भाऊ, प्लीज आता पटकन सांग ना, इतका सस्पेन्स का क्रिएट करतोयस?" अनन्याच्या बोलण्यानंतर समीर म्हणाला, "मी आणि साक्षी एकमेकांना डेट करतोय आणि चांगली नोकरी मिळताच आम्ही दोघं लग्न करू." समीरचं बोलणं ऐकताच सगळे आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "हे हे कधी झालं आणि आम्हाला आज सांगतोयस?" साक्षी म्हणाली, "यार, आम्ही आधी स्वतः शुअर व्हायचं होतं, मग सगळ्यांना सांगायचं होतं." "अरे, काही हरकत नाही, पण आम्ही खूप खूप खुश आहोत तुमच्यासाठी." हे ऐकून समीर आणि साक्षीही खुश झाले. आता बारी होती कबीरची. तर कबीर म्हणाला, "यार, तुम्हाला तर माहीत आहेच की माझे आणि अनन्याचे पप्पा पार्टनर आहेत. तर तसंच मलाही रुद्रभाईंसोबत बिझनेस जॉईन करायचा आहे. पण रुद्रभाई इच्छितात की मी आधी MBAची डिग्री घ्यावी, त्यानंतर बिझनेस जॉईन करावा. तर पुढचं तुम्ही स्वतःच ओळखलं असेल की मी काय करणार." तेव्हाच अनन्या म्हणाली, "प्रियांका, तुझं पुढचं काय प्लॅन आहे?" हे ऐकून प्रियांका थोडी दुःखी होत म्हणाली, "यार, मी तर प्रोफेसर बनायचं ठरवलं आहे, ज्यासाठी मला अजून खूप अभ्यास करावा लागणार आहे." हे ऐकून अनन्या तिच्या कानाशी जाऊन म्हणाली, "आणि कबीरबद्दल काय विचार आहे?" अनन्याचं हे बोलणं ऐकून प्रियांका दचकल्यागत झाली. तिला अशा प्रकारे गोंधळलेलं पाहून अनन्या म्हणाली, "मला माहीत आहे की तुला कबीर आवडतो, तर जाऊन त्याला सांग ना." हे ऐकून प्रियांका थोडी दुःखी होत म्हणाली, "यार, कसं सांगू? मला माहीत आहे की त्याला गौरी आवडते. जरी ही गोष्ट कुणाला ठाऊक नसली तरी त्याच्या डोळ्यात मला अजूनही फक्त गौरीसाठीच प्रतीक्षा दिसते. पण आपण मित्र तर कायमचे राहूच ना." इतकं बोलून ती हसली. ते पाहून अनन्याने तिला मिठी मारली. त्यांना अशा प्रकारे मिठी मारलेलं पाहून सगळे म्हणाले, "अरे, हा भरत मिलाप कसल्या आनंदात होतोय, आम्ही पण भेटू." इतकं बोलून सगळे हसू लागले. मग सगळ्यांनी खूप मजा केली. एकत्र खूप फोटो काढले आणि सगळ्यांनी टचमध्ये राहण्याचं वचन देऊन आपल्या आपल्या घरी परतले. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलू लागले. त्याच दरम्यान विशाल आणि रितूचं लग्न ठरलं, जे सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं.
आणि सोबतच समीरलाही एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यानेही साक्षीशी लग्न केलं. तर दुसरीकडे रुद्रने अजूनही गौरीला शोधण्याची हिंमत सोडली नव्हती. त्याची प्रत्येक सकाळ गौरीपासून सुरू होत होती आणि प्रत्येक रात्र गौरीवरच संपत होती. असं करत करत त्यांच्या आयुष्याचे अजून 3 वर्ष निघून गेले. 3 वर्षांनंतर आज रमाशंकरजी आणि सुधाजी खूप तयारीत गुंतल्या होत्या. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात कुठेही कमी पडू नये असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे आजी सोफ्यावर बसून सगळ्यांना सूचना देत होत्या. तेवढ्यात सुधाजी थोड्या अस्वस्थ होत म्हणाल्या, हे रुद्र आणि कबीर अजूनपर्यंत आले का नाहीत? आजच्या दिवशीही त्यांना काम करणं इतकं आवश्यक होतं का? आज त्यांच्या बहिणीचं लग्न ठरवण्याचं कार्य आहे आणि हे दोघं भाऊ अजून कुठं गायब आहेत? जणू काही मुलाच्या घरचे हेच आहेत, जे थेट संध्याकाळीच येणार आहेत. तेवढ्यात मागून जया येत म्हणाल्या, अगं सुधादी, त्या दोघांना काही सांगणं म्हणजे आपलं डोकं आपटून घेणं आहे. आधी फक्त रुद्रच होता, जो दिवसभर काम करत असे. पण जेव्हापासून कबीरही ऑफिसला जाऊ लागलाय, तोही फक्त कामच काम. मी तर या दोघांच्या कामामुळे त्रासून गेले आहे. तेवढ्यात आजी चेहऱ्यावर थोडं नाराजीचं भाव आणत म्हणाल्या, बस तुम्हा दोघींना माझ्या नातवंडांची निंदा करायची संधी मिळाली की तुम्ही लगेच पुढे सरसावता. आय लव्ह यू आजी, माझी जाने जिगर, असं म्हणत मागून कबीर धावत आला आणि आजीच्या गळ्यात मिठी मारली. तेवढ्यात रागाने सुधाजी म्हणाल्या, तुम्ही लोक विसरलात का? आज तुमच्या बहिणीचं लग्न ठरवण्याचं कार्य आहे आणि हा रुद्र कुठं राहिला? मी त्याला काही सामानाची यादी दिली होती. तो आजपर्यंत येणार आहे की नाही? आज येणार नाही आई, सगळं सामान आलं आहे, असं म्हणत रुद्र दोन्ही हातात बॅग्स घेऊन आत आला. त्याला पाहताच दुरूनच आजीने हात फिरवत त्याची नजर काढली आणि म्हणाल्या, तुम्हा दोघींना फक्त संधी पाहिजे माझ्या हिऱ्यासारख्या मुलांवर ओरडायला. आजीचं बोलणं ऐकून सुधाजीने रागाने रुद्रच्या हातातील सामान उचललं आणि आपल्या बहिणी जयासोबत आत तयारी पाहायला निघून गेल्या. तेवढ्यात रुद्र आणि कबीर आजीला मिठी मारत म्हणाले, आय लव्ह यू जान. आजी, बस बस, हे लव्ह यू सव्ह यू आपल्या बायांकरिता जपून ठेवा आणि मला जर खरंच इतकंच प्रेम असेल तर त्यांना लवकरात लवकर माझ्यासाठी घेऊन या. आजीच्या तोंडून हे ऐकताच कबीर म्हणाला, रुद्रभाऊ, आपण अनन्याला पाहून येऊ क्या? ती तयार झाली की नाही? असं म्हणून ते दोघेही तिथून निघाले. तेवढ्यात मागे उभी असलेली आजी हात वर करून म्हणाली, हे रामजी, माझ्या रुद्रचं आयुष्य परत द्या, त्याची गौरी परत द्या. त्या नासमजीने जी 3 वर्षापूर्वी चूक केली त्याचं प्रायश्चित्त तो अजूनही करत आहे. देवा, आता तरी दया करा माझ्या लेकरावर आणि या नालायक कबीरच्या आयुष्यातही कोणीतरी पाठवा. माझ्या दोन्ही नातवंडांच्या झोळ्या आनंदाने भरून टाका देवा. असं म्हणून आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात सुधाजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, आई, तुमचे रामजी फार लवकर सगळं ठीक करून देतील. फार लवकर या दोघांच्याही आयुष्यात सुख येईल. तेवढ्यात अनन्या आपल्या खोलीत शांत बसली होती. तिला शांत पाहून कबीर म्हणाला, मी विचार करत होतो की त्या विपुल शिपुल अरोराला सरळ सांगून टाकावं की अनन्या आज तुझ्याशी लग्न ठरवायला तयार नाहीये. ती तुझ्याशी काही नातं ठेवू इच्छित नाही. कबीरचं बोलणं ऐकून अनन्या रागाने त्याच्यावर ओरडली आणि एक उशी त्याच्याकडे फेकत म्हणाली, कबीर, मी तुझा खून करीन. तेवढ्यात रुद्र अनन्याच्या जवळ बसत म्हणाला, तू खुश आहेस ना? अनन्या काही बोलणार तेव्हा कबीर मध्येच म्हणाला, रुद्रभाऊ, तुम्हाला दिसत नाही का किती घाई आहे हिला पळून जाण्याची? ते ऐकताच अनन्या चिडून म्हणाली, जेव्हा तुझा नंबर येईल ना तेव्हा तू पाहशील मी काय काय करते ते. मग थोडं थांबून ती म्हणाली, भाऊ, खरं सांगायचं तर आज मला गौरीची खूप आठवण येत आहे. आम्ही दोघींनी एकमेकींना वचन दिलं होतं की एकमेकींना वधू स्वतःच्या हाताने सजवायचं. पण बघ ना, आज माझं लग्न ठरवण्याचं कार्य आहे आणि ती इथे येण्याची कुठलीही आशा नाही. असं म्हणून ती रुद्रच्या गळ्यात शिरली. तेवढ्यात कबीरचाही चेहरा उतरला आणि तोही अनन्याबरोबर रुद्रच्या गळ्यात शिरला. तेवढ्यात मागून सुधाजी येत म्हणाल्या, अगं बाई, संध्याकाळ होत आली आहे आणि काही तासांत मुलाचं घरचंही येईल, पण तुम्ही तिघं अजून तयारही नाही. सुधाजींचं बोलणं ऐकून तिघेही हसत म्हणाले, गौरीची चूक आहे, आम्ही उशीर करत आहोत. असं म्हणून रुद्र आणि कबीर तयार होण्यासाठी गेले आणि पार्लरमधून आलेल्या ब्युटिशियन अनन्याला तयार करण्यात गुंतल्या. तेवढ्यात रुद्र आपल्या खोलीत जाऊन पलंगावर बसत गौरीची पैंजण घातात घेऊन म्हणाला, गौरी, 3 वर्ष झाली, कुठे कुठे नाही शोधलं तुला. प्लीज, आता तरी परत ये. मग ती पैंजण छातीशी धरून एक खोल श्वास घेतला
आणि अनन्याच्या साखरपुड्यासाठी तयार व्हायला गेला. सर्व लोक आज संध्याकाळी होणाऱ्या साखरपुड्यासाठी तयार होऊ लागले. संध्याकाळ झाली होती आणि त्याचवेळी साखरपुड्याचा मुहूर्तही. विपुल देखील आपल्या कुटुंबियांसोबत आणि नातेवाईकांसोबत आला होता. रमाशंकरजींसोबत रुद्र आणि कबीर सगळ्यांच्या स्वागतामध्ये गुंतले होते. ते लोकमुलाच्या मंडळींसमोर कुठलीही कमी राहू द्यायची नव्हती. थोड्याच वेळाने अनन्याला घेऊन प्रियांका, साक्षी आणि रितू आल्या. आज अनन्या खूपच सुंदर दिसत होती. पीच रंगाच्या लेहंग्यामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. तर त्याचवेळी विपुलनेही अनन्याच्या ड्रेसशी मॅच होईल असा कुर्ता, पॅन्ट आणि वर जॅकेट घातलं होतं. आज दोघं सोबत अगदी परफेक्ट दिसत होते. तेव्हा विपुल आणि अनन्याच्या जवळ कबीर, विशाल, समीर आणि आदी पासून अनन्याला घेऊन आलेल्या सगळ्या मुली एकत्र येऊन ग्रुप सेल्फी घेऊ लागल्या. तेव्हाच विपुलचा फोन वाजला. तर तो एक्सक्यूज मी म्हणत सगळ्यांना सोडून एका बाजूला गेला आणि थोड्याच वेळाने परत येऊन म्हणाला, सॉरी गाईज, मी तुम्हा लोकांना कोणाशी भेटवायचं निसरलो. खरं म्हणजे आजच माझा लहान भाऊ शुभ बऱ्याच वर्षांनी परत भारतात आलाय. तोही आपल्या एका खास मैत्रीण गौरीसोबत. गौरीचं नाव ऐकून क्षणभर सगळे थक्क झाले. तेवढ्यात सगळ्यांनी पाहिलं, एक मुलगा जो पाहता क्षणीच दिसत होतं की तो विपुलचाच भाऊ आहे. अगदी त्याच्यासारखाच देखणा आणि हँडसम. आणि त्याच्यासोबत एक मुलगीही येत होती, जिला पाहून सगळे नॉर्मल झाले. कारण ती गौरी नव्हती. फक्त तिचं नाव गौरी आहे असं समजून सगळे थोडे रिलॅक्स झाले. शुभ थेट विपुलच्या गळ्यात येऊन बिलगला, कॉंग्रॅट्स ब्रो, फायनली तू घोडीवर चढलास. मग अनन्याकडे पाहत म्हणाला, वाव वहिनी, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. आता कळलं ब्रोला इतकी घाई का होती लग्न करायची. हे ऐकून सगळे हसू लागले. तेव्हा विपुलने शुभची सगळ्यांची ओळख करून दिली. गाईज, हा आहे माझा लहान भाऊ शुभ. तेवढ्यात शुभसोबत आलेली मुलगी म्हणाली, भाई, तुम्ही मला विसरताय, मीही इथेच आहे. तिचं बोलणं ऐकून विपुल हसत म्हणाला, तुला नाही विसरलो वेडी मुलगी. आणि गाईस, ही आहे माझ्या मावशीची मुलगी मेनका. मेनकाने सगळ्यांना हालो केलं. तेव्हाच तिची नजर कबीरवर थांबली आणि तिने हसत मनात म्हटलं, कबीर, नाईस नेम. अचानकच विपुल शुभकडे पाहत म्हणाला, छोट्या, तू तर बोलला होतास की तू आपल्या खास मैत्रीण गौरीला घेऊन येतोयस. ती कुठे आहे? गौरीचं नाव ऐकताच तिथे उभ्या सगळ्यांना भान आलं की आत्तापर्यंत ते लोक मेनकाला गौरी समजत होते. तेव्हाच शुभ मागे वळून म्हणाला, ती येतेय गौरी. शुभच्या नजरेचा सगळ्यांनी मागोवा घेतला तर दिसलं, एक मुलगी नेव्ही ब्ल्यू रंगाची साडी घातलेली, सोबत ब्लॅक स्लीवलेस ब्लाऊज, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, जिला पाहता क्षणी तिथे उभ्या सगळ्यांचं हृदय धक्क करून थांबलं. कारण ती दुसरी कोणी नव्हे, त्यांचीच गौरी होती, जी आधीपेक्षा खूपच सुंदर दिसत होती आणि तिचा स्टाईल बघून मॉडर्नही. सगळे गौरीला पाहता क्षणी एक मूर्तीप्रमाणे थिजून गेले. कारण त्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांची गौरी या क्षणी त्यांच्या समोर उभी आहे. तेही इतक्या वर्षांनंतर, जेव्हा त्यांना वाटलं होतं की आता ते लोक पुन्हा कधीही गौरीला भेटू शकणार नाहीत. तेवढ्यात गौरी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. सगळे तिच्याकडे असं बघतायत हे पाहून गौरी थोडी चकित झाली. मग ती अनन्याकडे पाहून हसत तिला मिठी मारायला पुढे गेली. तेव्हाच कोणीतरी तिच्या गालावर जोरदार चापट मारली. गौरीला बसलेल्या या चापटेमुळे सगळे परत शुद्धीवर आले आणि पाहिलं तर गौरीला चापट कोणी दिली नाही, तर स्वतः अनन्यानेच दिली होती. जे पाहून गौरीसोबत सगळेच थक्क झाले. एकदाही माझ्याबद्दल विचार केला नाहीस की माझ्यावर कार बितेल? जायच्या आधी सांगणंही गरजेचं वाटलं नाही तुला? एका क्षणात परकी करून गेलीस. एवढं बोलून अनन्या रडतच गौरीच्या गळ्यात पडली. तेव्हा कबीरही म्हणाला, गौरी, मीही तिला खूप मिस केलंय यार, असं म्हणत तोही त्यांच्या गळ्यात पडला. तेव्हा तिथे उभे असलेले विशाल, अमर, प्रियांका, साक्षी आणि रितू यांनीही कबीरच्या बोलण्याला मान्यता देत सगळ्यांनी ग्रुप हग केलं. तर त्याचवेळी डोळ्यात पाणी भरलेला रुद्र दूरच उभा राहून सगळं बघत होता. मग तिथून निघून बाहेर गेला आणि मोठ्याने रडायला लागला. त्याला असं रडताना पाहून असं वाटत होतं की त्याने वर्षानुवर्ष आपल्यात एक वेदना दडवून ठेवली होती आणि आज ती बाहेर काढायची होती. मग थोड्या वेळाने स्वतःला शांत करत म्हणाला, गौरी, आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि चेहऱ्यावर एक स्मित घेऊन तो आत गेला, जिथे साखरपुडा होणार होता. तर इकडे गौरी, सॉरी, मी मान्य करते की माझ्याकडनं चूक झाली आहे. पण जर त्यावेळी तुम्हाला सांगितलं असतं तर ना तुम्ही मला जाऊ दिलं नसतं आणि ना मी जाऊ शकले असते. कारण तुमच्यासारखे मित्र नशीबवानांना मिळतात, ज्यांना सोडून जाणं इतकं सोपं नसतं. मी तुम्हा लोकांना खूप मिस केलंय. ह्याच्यापुढे प्लीज मला माफ करा. कारण आता मला त्या 3 वर्षांच्या अंतराला तुमच्यासोबत कमी करायचंय. एवढं बोलून गौरीने आपले हात पसरले तर सगळ्यांनी पुन्हा एकदा ग्रुप हग केलं. हे पाहून शुभ म्हणाला, अहो, मलाही आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घ्या.
हे ऐकून सगळे हसू लागले. तर इकडे विपुल म्हणाला, छोट्या, तुला माहितीये, आज मी अनन्यासोबत आहे तर ते गौरी मुळाच आहे. हे ऐकून शुभ म्हणाला, म्हणजे ब्रो, तुम्हीही आधीपासून माझ्या गौरीला ओळखता? बरं झालं, नाहीतर मला टेन्शन होत होतं की गौरी कशी राहील. हे ऐकून विपुल हसत म्हणाला, दिमाग कमी लावत जा. एवढं बोलून त्याच्या डोक्यावर हलकीशी चापट मारत हसू लागला. तर बाकीचे सगळे शुभचं बोलणं ऐकून थक्क झाले, कारण त्याने माझी गौरी असं म्हटलं होतं. सगळेच विचार करू लागले की माझी गौरी म्हणजे काय. तेवढ्यात रुद्रने ऐकलं तर रागाने आपले मुठी घट्ट केल्या. शुभच्या तोंडून माझी गौरी हे शब्द ऐकून तिथे उभे असलेले सगळेच हैराण झाले की त्यांनी काहीतरी चुकीचं तर ऐकलं नाही ना. तर तिथून थोडं लांब उभं असलेला रुद्र जेव्हा हे ऐकतो तेव्हा तो रागाने आपली मूठ आवळतो. त्याचं तर मन होतं की आत्ताच जाऊन शुभने ज्याच्यामुळे माझी गौरी म्हटलं त्याच्याच तोंडावर 2-4 पंच बसवावे. सगळे आपल्या नेहमीच्या शुद्धीत तेव्हा आले जेव्हा त्यांना आजीबाईंचा आवाज ऐकू आला. अगं गौरी बाळा, किती वर्षांनी दिसतेस, कशी आहेस ग बाळा. आजीबाईंचा आवाज ऐकून गौरी त्यांना मिठी मारत म्हणाली, मी छान आहे आजी, तुम्ही कशा आहात, मी तुम्हाला खूप मिस केलं. आजीबाई. गप्प रे खोटारडी, एवढंच मिस करत होतीस तर भेटायला नक्की आली असतीस. आजीबाई तोंड फुगवत म्हणाल्या. ते बघून गौरी त्यांच्या जालावर किस करत म्हणाली, अगं खरंच मी खूप 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 जास्त मिस केलं तुला. मग आपले दोन्ही कान धरत म्हणाली, बरं सॉरी, बघ मी दोन्ही कान धरलेत, आता तर माफ कर ना प्लीज. आजीबाई हे बघून हसत म्हणाल्या, बरं ठीक आहे. तसंच कुणीतरी म्हटलंय, मुलगी हसली म्हणजे समज फसली. असं म्हणताच गौरी आजीबाईंच्या मिठीत हसत पडली, तर आजीबाईही तिच्या हसण्यात सामील झाल्या. तेवढ्यात मागून सुधाजी आणि जयाजी म्हणाल्या, गौरी, आम्हाला आठवतेस का, की आम्हालाही विसरलीस? नाही आंटीजी, हे काय बोलताय तुम्ही, असं म्हणत गौरीने त्यांचे पाय धरले. मग थोडी भावूक होत म्हणाली, आई गेल्यापासून तर तुम्ही दोघींनीच माझ्या आईची जागा भरून काढली आहे. मी तुम्हाला कशी विसरू शकते? पण मला तुझी तक्रार आहे. आठवड्याला एकदाच फोन करायचीस. कधी कधी तर वाटायचं की मीच स्वतः लंडनला येऊन तुझे कान पकडून तुझी खबर घेईन. जयाजींच्या तोंडून हे सगळं ऐकून तिथे उभे कबीर, अनन्या आणि रुद्र दचकून गेले. याचा अर्थ घरच्यांना ठाऊक होतं की गौरी कुठे आहे, आणि गौरी लंडनमध्ये होती. हे ऐकताच कबीर रागाने जयाजींकडे जात म्हणाला, आई, तुम्हाला ठाऊक होतं की गौरी कुठे आहे, आणि तुम्हाला एकदाही आमच्या दुःखाची जाणीव झाली नाही? कबीर अजून काही बोलला असता त्याआधीच गौरी कबीरला थांबवत म्हणाली, कबीर, मीच सांगितलं होतं की तुम्हाला सांगू नये की मी कुठे आहे. हे ऐकून कबीर काही बोलणार इतक्यात पंडितजींनी साखरपुडा सुरू करण्यासाठी सांगितलं. ते ऐकून कबीर रागाने गौरीकडे बघत म्हणाला, तुझ्याशी तर मी नंतर बोलतो. असं म्हणत तो तिथून निघून गेला. तर गौरी चेहऱ्यावर हसू घेऊन तिथेच उभी राहिली. थोड्याच वेळात विपुल आणि अनन्याने एकमेकांना अंगठी घातली आणि दोन्ही कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तेवढ्यात अचानक सगळ्या लाईट्स बंद झाल्या. हे पाहून सगळेच घाबरले की अचानक लाईट्सला काय झालं. तेव्हा रमाशंकरजी रुद्रला लाईट्स तपासायला सांगतात, जे ऐकताच रुद्र पुढे सरकत होता. पण अचानक त्याचे पाय थांबले. अचानक कुठून तरी कोणीतरी काहीतरी बोलत असल्याचा आवाज यायला लागला. प्लीज एव्हरीवन, तुम्ही लोक काळजी करू नका, लाईट्समध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही. त्याचवेळी सेंटरवर एक फोकस झाला जिथे शुभ हातात गिटार घेऊन उभा होता. हे पाहताच सगळ्यांना समजले की लाईट्सचा प्रॉब्लेम हा शुभचं काम आहे. आणि ते बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शुभ म्हणाला, आज माझ्या मोठ्या भावाचा, विपुल अरोरा यांचा साखरपुडा आहे, आणि त्यांचा साखरपुडा असाच रुखरुखीत वाटत होता म्हणून मी थोडं वातावरण आनंदी करण्यासाठी आज माझ्या मनातील गोष्ट तुम्हा सर्वांसमोर सांगू इच्छितो. आता तुम्ही विचार करत असाल की माझ्या मोठ्या भावाच्या साखरपुड्याचं वातावरण आनंदी करणं आणि माझ्या मनातील गोष्ट सांगणं याचा एकमेकांशी काय संबंध? तर एव्हरीवन, भारतात म्हणतात ना, एक पंथ दोन काज. तर मीही असंच काहीसा विचार केलं की एकदम 2 कामं उरकून टाकू. शुभच्या या बोलण्यावर तिथे उभे असलेले सगळे हसू लागले. तेव्हा शुभने हाताने त्यांना थांबवत म्हटलं, आज मी सगळ्यांसमोर माझ्या मनातील गोष्ट सांगणार आहे जी मी खूप दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती गोष्ट तोंडावर येता येता गळ्यातच अडकून बसत असे. म्हणून ठरवलं की जी गोष्ट एकट्याने सांगायला घाबरतो ती आज सगळ्यांसमोर सांगून टाकतो. हे ऐकताच तिथे उभे असलेले सगळे पुन्हा एकदा हसू लागले. तेव्हाच शुभने आपल्या गिटारचे तार ताणून एक सूर लावला, नंतर घसा थोडा साफ करूत आपलं गाणं सुरू केलं.
गाणं गात गात शुभ हॉलमध्ये फिरत फिरत गौरीकडे गेला. मग तिच्या मागून पुढे जात दुसऱ्या बाजूला निघून गेला. आय ॲम इन लव्ह. तेव्हा अनन्या रुद्रकडे बघून अगदी नीट समजत होती की रुद्रच्या मनावर काय भित्तंय. तिथे कोणालाच माहिती नव्हतं की आज रुद्रचं मन किती वेळा जखमी होत आहे, फक्त अनन्याच जाणत होती. पण त्या क्षणी अनन्या त्याला धीरही देऊ शकत नव्हती. कारण ती तर विपुलसोबत स्टेजवर बसलेली, फक्त रुद्रच्या वेदना अनुभवत होती. तेव्हा रुद्रचं मन आता बेकाबू झालं होतं, त्याला स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. म्हणून तो तिथून निघून बाहेर गेला आणि अनन्या मात्र त्याला दुरून बसून फक्त त्याला जाताना पाहत राहिली. रोमन पेज नाव सुदेन मुंबई स्टोरी. अनन्या आणि विपुलची साखरपुड्याची पार्टी संपल्यानंतर पार्टीत आलेले सगळे पाहुणे आपापल्या घराकडे निघून गेले. तर अनन्या आणि तिचा ग्रुप गौरीसोबत छतावर जाऊन बसला, जिथे सगळे आपापल्या गोष्टी सांगू लागले की कोण सध्या काय करतंय. विशाल, रितू आणि समीर साक्षीच्या लग्नाची बातमी ऐकून गौरी आश्चर्यचकित झाली होती, तर कबीरने बिझनेस जॉईन केल्याचं ऐकून खुश झाली. सगळे बराच वेळ असंच बोलत बसले. कोणी आपलं सांगत होते तर कोणी गौरीच्या गोष्टी ऐकत होते. असं बोलता बोलता खूप रात्र झाली, म्हणून सगळेजण आपल्या आपल्या घरी निघून गेले. आता छतावर फक्त अनन्या आणि गौरी दोघीच उरल्या होत्या. तेव्हाच अनन्या म्हणाली, रुद्रभाऊंना भेटलीस? अनन्याच्या तोंडून रुद्रचं नाव ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावरही भाव बदलले. हे पाहून अनन्याला समजलं की गौरी अजूनही कदाचित ती 3 वर्षांपूर्वीची गोष्ट विसरली नाही. मग तिने पटकन विषय बदलत म्हणाली, चल आपण झोपूया आता, खूप रात्र झाली आहे. इतकं म्हणून अनन्या उठली तर गौरी बसल्या बसल्या म्हणाली, तू जा, मी थोड्या वेळात येते. ठीक आहे. इतकं म्हणून अनन्या खाली आपल्या खोलीत गेली. अनन्याच्या मनात मात्र विचार चालू होता, गौरी, आता तुला आणि रुद्रभावाला एकत्र होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. इतकंच काय, तर तू स्वतःसुद्धा नाही. गौरी अजूनही छतावर काही वेळ तशीच बसली होती. रात्र खूप झाली म्हणून झोपायला मागे वळली, पण मागे रुद्र उभा असल्याचं पाहून ती दचकली. रुद्र, तुम्ही मला घाबरवलत. तुम्ही इथे कधीपासून उभे आहात? गौरीचं बोलणं ऐकून रुद्र तिला कमरेत ओढत म्हणाला, मी तर 3 वर्षांपासून तुझ्या प्रतीक्षेत उभा आहे. रुद्र, तुम्ही दारू प्यायली आहे? तुम्ही दारू पिणं कधीपासून सुरू केलं? गौरीच्या बोलण्यावर रुद्र तिला आणखी जवळ खेचत म्हणाला, त्याने तुला काय करायचं? मी काहीही करू. तू अजूनही तसाच आहेस रुद्र, अजिबात बदलला नाहीस. आधीही दुखवायचास आणि आजही दुखवत आहेस. रुद्रच्या पकडीतून स्वतःला सोडवत गौरी म्हणाली. हे ऐकून रुद्रने तिचा हात पकडून आपल्या छातीत ठेवत म्हणाला, तुला तुझं दुखणं दिसतंय, पण माझ्या या दुखण्याचं काय, जे तू दिलं आहेस. 3 वर्षांपूर्वी अचानक निघून गेलीस. इतकंच काय, माझं काय होईल हेही नाही विचारलं. आज परत आल्यानंतरही सगळ्यांशी हसून भेटलीस, पण माझ्याकडे एक नजर टाकणंही तुला गरजेचं वाटलं नाही. आता सांग, तू तुझं सांगितलंस की तुला वेदना झाल्या, पण मी माझं दुखणं कुणाला सांगू? रुद्र, त्यावेळी तुम्ही एकटे नव्हतात, तुम्हाला रिमिशासोबत सोडून गेले होते मी. गौरीचं बोलणं ऐकताच रुद्रने तिला पुन्हा आपल्या जवळ खेचत रागाने म्हणाला, रिमिशासोबत? तर जर तिच्यासोबतच राहायचं होतं तर जाण्याआधी तिचं खरं रूप सगळ्यांसमोर का आणलं? हे बोलता बोलता रुद्रचे डोळे पूर्णपणे लाल झाले. मग त्याने गौरीला मिठीत घेतलं आणि म्हणाला, गौरी, प्लीज आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस. या 3 वर्षात तुला कुठे कुठे नाही शोधलं मी. जिथेही गेलो हीच आशा होती की कदाचित तिथे तू भेटशील, पण प्रत्येक वेळी निराश झालो. पण आता तू परत आली आहेस. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. रुद्रच्या तोंडून आपल्याविषयी असं ऐकून की तो तिला सगळीकडे शोधत होता, गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनेही त्याला घट्ट पकडलं. त्या क्षणी दोघांच्या मनातला 3 वर्षाचा दडवलेला वेदनेचा जखमा अश्रूंमधून बाहेर पडत होता. आज रुद्र नशेत असल्याने शुद्धीत नव्हता, पण गौरी शुद्धीत होती. ती स्वतःला हलकी वाटत होती, कारण तिच्या मनातलं 3 वर्षाचं वादळ आज रुद्रच्या शब्दांमुळे कुठेतरी शांत झालं होतं. त्या दोघांच्या अश्रूंनी त्यांच्या वर्षानुवर्षांच्या वेदना धुवून टाकल्या आणि याचा साक्षीदार होता तो ताऱ्यांनी भरलेला आकाश, रात्रीच्या अंधाराला आपल्या चांदण्याने दूर करणारा चंद्र. थोडा वेळ तसेच राहिल्यानंतर गौरीला जाणवलं की रुद्र काही हालचाल करत नाही.
तिने पाहिलं तर रुद्र तसेच झोपून गेला होता. याची तिला कल्पना नसल्याने गौरी गोंधळून गेली. आता काय करू? त्याला त्याच्या खोलीत कसं घेऊन जाऊ? तिने हळकेच त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला. रुद्र, रुद्र, पण रुद्रने काही उत्तर दिलं नाही. हे पाहून गौरी गोंधळली. आता काय करावं? ती त्याला हळूहळू खाली घेऊन जाण्याचा विचार करू लागली. अजून ती विचार करत असतानाच रुद्रने थोडी हालचाल केली. याची तिला कल्पना नसल्याने गौरीचं संतुलन बिघडलं आणि ती खाली पडली. तिच्यासोबत रुद्रही तिच्या अंगावर कोसळला. गौरीच्या अंगावर रुद्र कोसळताच तिच्याकडून किंकाळी फुटली. इतक्या रात्री कोणी ऐकू नये म्हणून तिने पटकन आपला तोंडावर हात ठेवला. थोडा वेळ थांबून तिने रुद्रला आपल्या अंगावरून दूर करण्याचा प्रयत्न केला. रुद्र, रुद्र, पण रुद्र हलण्याचं नावच घेत नव्हता. गौरीने खूप प्रयत्न केले. अखेर त्याने थोडी हालचाल केली. हे पाहून गौरीच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंद दिसला, पण लगेच गायब झाला. कारण रुद्रने हालचाल केली खरी, पण त्याने तिच्यावरची पकड अजून घट्ट केली. हे पाहून आता गौरीला राग यायला लागला. तिचं तर मन होतं की लगेच उठवण्यासाठी रुद्राच्या गालावर एक जोरदार चापट मारावी. असं विचारताच तिने खरंच रुद्राच्या गालावर चापट दिली. अचानक बसलेल्या या धक्क्याने रुद्र दचकून जागा झाला. डोळे उघडताच त्याची नजर थेट गौरीच्या डोळ्यांमध्ये गुंतली आणि काही क्षण दोघं एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. अचानकच रुद्रने पुढे होत तिच्या कपाळावर हलकासा किस करत म्हणाला, "तू खूप आठवलीस गौरी. माझा प्रत्येक श्वास फक्त तुलाच आठवत होता. माझ्या नजरा फक्त तुझ्याच येण्याची वाट पाहत होत्या." असा म्हणताच रुद्रने तिच्या डोळ्यांवर किस केलं. यामुळे गौरीने डोळे मिटले आणि आपले दोन्ही हात घट्ट मुठीत आवळले. "गौरी, मी तुला खूप त्रास दिला, खूप रडवलं ना? त्या सगळ्याचा हिशोब मी स्वतःसोबत केला आहे. पण आता वचन देतो, तुला पुन्हा कधीच दुःख देणार नाही." असं बोलताच रुद्र तिच्या ओठांच्या जवळ गेला. पण त्या क्षणीच गौरीने त्याला ढकलून दूर करत म्हटलं, "रुद्र, तू सध्या आपल्या शुद्धीत नाहीस." गौरीच्या अचानक ढकलल्याने रुद्र एका बाजूला झाला. ती उठून निघून जायला लागली, पण रुद्रने तिचा हात पकडून जोरात आपल्याकडे ओढून घेतलं. एवढं अनपेक्षित झाल्याने गौरी तोल सावरू शकली नाही आणि थेट त्याच्या छातीशी जाऊन आदळली. तिला घट्ट आपल्या मिठीत घेत रुद्र म्हणाला, "मी सांगितलं होतं ना, तुला कुठेही जाऊ देणार नाही, नेहमी माझ्याजवळ ठेवणार." हे बोलताच रुद्रने डोळे मिटले आणि खोल झोपेत केला. पण गौरीच्या धडधडी मात्र प्रचंड वाढल्या होत्या. ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवू पाहत होती, पण खूप प्रयत्न करूनही तिला यश आलं नाही. शेवटी थकून तिने स्वतःला त्याच्या बाहुपाशातच सोडून दिलं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत ती विचार करू लागली, "गौरी, 3 वर्षांपूर्वी जी चूक केली होतीस ती आता पुन्हा करू नकोस. स्वतःवर ताबा ठेव. रुद्र कधीच तुझा होऊ शकत नाही. तो तुला कधीच प्रेम करू शकत नाही, कारण त्याला जी मुलगी आवडते तशी तू कधीच होऊ शकत नाहीस. आज तो तुझ्याशी इतक्या आपुलकीने बोलतोय कारण तू त्याला रिमिशाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवलंस. तो तुला मित्र समजू शकतो, पण प्रेम कधीच नाही." असं विचार करत तिचं मन खट्टू झालं. तरीही रुद्रच्या चेहऱ्याकडे पाहत तिने हलकेच त्याच्या गालावर किस केलं. डोळे मिटले आणि चंद्रकिरणात दोघंही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्रची झोप मोडली तेव्हा तो छतावर झोपलेला पाहून चकित झाला. त्याच्या डोक्यात आणि अंगात प्रचंड वेदना होत्या. त्याला अजिबात आठवत नव्हतं की तो इथे कसा आला. मग काल रात्री गौरीसोबत झालेल्या गोष्टी त्याला कशा आठवणार? कसाबसा उठून तो खाली आपल्या खोलीत आला आणि परत बिछाण्यावर कोसळला. त्याची झोप दुपारीच मोडली, तेही सुधा उठवल्यामुळे. तयार होऊन तो जिना उतरू लागला, इतक्यात दाराची बेल वाजली. सुधाजींनी दार उघडून तर समोर शुभ उभा होता. त्याने वाकून त्यांचे पाय धरले. "अरे शुभा बेटा, खुश रहा. यावेळी कसा आलास?" शुभने त्यांना एक पिशवी देत म्हटलं, "आंटी, हे आईने दिले. आणि आंटी, मला गौरीशी थोडं काम होतं, म्हणून आलोय." हे ऐकताच रुद्र, जो बेलचा आवाज ऐकून जिन्यावरच थांबला होता, शुभ गौरीला भेटायला आलाय हे पाहून रागाने मुठी आवळल्या. सुधा म्हणाल्या, "बेटा गौरीवरच्या खोलीत आहे. सरळ डावीकडे तिचं रूम आहे, तिकडे जा." "थँक्यू आंटी," म्हणत शुभ वर निघाला. मार्गात त्याने रुद्रला पाहिलं आणि म्हणाला, "हॅलो रुद्रभाई, कसे आहात?" रुद्र काही उत्तर देतो तोच मागून गौरी शुभला पाहत म्हणाली, "अरे शुभ, तू कधी आलास?" गौरीचा आवाज ऐकताच रुद्रला दुर्लक्ष करून शुभ थेट तिच्याकडे गेला. "हे बडी, काल रात्री भेटलो नव्हतो म्हणून आज आलोय. तुझ्याशिवाय वेळ कसा बसा गेला." हे ऐकून गौरी हसली.
दोघांना एकत्र हसताना पाहून रुद्रचं मन झालं की लगेच जाऊन शुभच्या चेहऱ्यावर जोरदार घुस्सा मारून सांगावं, गौरीपासून दूर राहा. दुपारची वेळ होती. सगळे जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसलेले होते. शुभही गौरीच्या शेजारी येऊन बसला होता आणि त्यांच्यासमोर रुद्र बसून त्यांच्याकडे सतत पाहत होता. त्याच्या मनात काय चालले आहे ते कुणाला कळत नव्हते, पण अनन्या मात्र सगळं ओळखत होती आणि थोडंफार आजींनाही अंदाज येत होता. रुद्र, फक्त पाहून पोट भरायचं असेल तर जेवायची काही गरजच नाहीये. हे ऐकताच रुद्राने रागाने आजीकडे नजर टाकली. पण रुद्र आपल्याकडे रागाने बघतोय हे पाहून आजी पुन्हा म्हणाल्या, हे तर अगदी अंधेर नगरी आहे बाई, करतो कोण आणि भरतो कोण. इतकं बोलून आजी आपलं जेवण शांतपणे जेवू लागल्या. आजी, लंडनमध्ये गौरी दिवसभर सगळ्यांविषयी बोलायची. 3 वर्ष मी तिच्या तोंडून एवढं ऐकलं की मला वाटू लागलं मी सुद्धा तुमच्यासोबतच राहतोय, शुभ म्हणाला. हे ऐकून आजी हसल्या आणि म्हणाल्या, गौरी आहेच इतकी गोड की हिला प्रत्येकजण आपलाच वाटतो. पण या 3 वर्षात आम्हीही तिला खूप मिस केलं. आजीच्या बोलण्यावर शुभ म्हणाला, पण आजी, गौरीने दिवसभर सगळ्यांविषयी बोललं पण कधी रुद्रभाऊंबद्दल सांगितलंच नाही. चुकूनसुद्धा जर रुद्रभाऊंबद्दल सांगितलं असतं तर मी ओळखलंच असतं की ती कुणाबद्दल बोलतीये, कारण रुद्रभाऊंना तर मी आधीपासूनच ओळखतो. शुभच्या तोंडून हे ऐकताच गौरीच्या घशात अचानक जेवताना अडकले आणि ती खोकलू लागली. तिला इतक्या जोराने खोकलताना पाहून रुद्रनं तिला पाण्याचा ग्लास पुढे केला, पण त्याआधीच शुभने ग्लास उचलून स्वतःच्या हाताने तिला पाजू लागला. हे पाहून रुद्रने त्या ग्लासवर आपली पकड घट्ट केली. त्याची अवस्था अशी झाली होती की जर त्याचा हात शुभच्या गळ्याला लागला असता तर तो दाबून टाकला असता. कसेबसे सगळ्यांनी आपलं जेवण संपवलं आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसले. तेव्हाच कबीर बाहेरून आला आणि त्यांच्यासोबत बसला. शुभ काहीतरी विचार करत म्हणाला, गौरी, लंडन गॅलरीतून फोन आला होता. ते विचारत होते आपण लंडनला कधी येतोय, कारण त्यांना काही लेटेस्ट डिझाईन हवे होते. हे ऐकून गौरी म्हणाली, पुढच्या आठवड्यात अनन्याचं लग्न आहे, तर त्यांना सांग आम्ही पुढच्या आठवड्यानंतर येऊ. गौरीचं उत्तर ऐकताच कबीर म्हणाला, गौरी, तू लंडनला का चालली आहेस? तू आमच्या कंपनीत का नाही येत? आत्ताच आमच्या कंपनीत डिझायनरची एक पोस्ट रिकामी झालीये. इथे तू आमच्यासोबत राहशील. गौरी काही बोलणार इतक्यात रुद्र मध्येच बोलला, कबीर, आपल्या कंपनीत यायची काही गरज नाही. हिला जिथे जायचं आहे तिथे जाऊ दे. इतकं बोलून रुद्र उठून आपल्या खोलीकडे निघून गेला. बाकीचे सगळे मात्र त्याच्या या वागणुकीवर थक्क झाले. अनन्याने तर डोकं धरलं. रुद्रभाऊ, तुम्ही हे काय करताय? असं केलं तर गौरी तुमच्यापासून अजून दूर होईल. गौरीही रुद्रच्या वागण्याने विचारात पडली. रुद्र, तुम्ही तर नशेत असाल तेव्हाच बरे दिसता, जसं काल रात्री होतात. त्यावेळेला तुमचं मन किती नरम होतं, पण शुद्धीत असता तेव्हा वाटतं जणू तुमच्या छातीत हृदयच नाहीये. म्हणूनच मी स्वतःला समजावत होते की गौरी, कंट्रोल ठेव, रुद्र तुला कधीच प्रेम करणार नाही. खोटी आशा लावून घेतलीस तर स्वतःलाच त्रास होईल. गौरी स्वतःला समजावत असतानाच अनन्याने ग्रुप मेसेज करून सगळ्यांना आपल्या घरी बोलावलं. थोड्याच वेळात सगळे तिच्या घरच्या छतावरील खोलीत जमले. पण अनन्याने एवढं अर्जंट का बोलावलं हे सगळ्यांना कळेना, म्हणून सगळे तिच्याकडे पाहू लागले. अनन्या म्हणाली, मला तुमची एक मदत हवीये, पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. सगळ्यांनी होकार देत डोकं हलवलं. सगळे तयार असल्याचं पाहून अनन्या बोलायला लागली, रुद्रभाऊ गौरीवर प्रेम करतात. हे ऐकताच सगळे एकदम चकित झाले आणि विचारू लागले, काय? रुद्रभाऊ गौरीवर? कधीपासून? कुठे? कसं? का? म्हणजे हे कधी झालं? कसं झालं? सगळ्यांचे प्रश्न एकदम ऐकून अनन्या गप्प बसली. हे काय बडबडतीयस? तेवढ्यात मागून कबीर पण आत आला. सगळ्यांचे प्रश्न ऐकून अनन्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, पहा, आत्ता गौरी इथे नाहीये, म्हणून पटकन माझं ऐका, नाही तर ती आली तर आपण या विषयावर काही बोलू शकणार नाही. सगळे शांत झाले आणि तिला बोलायला मान्यता दिली. ते पाहून अनन्या म्हणाली, गौरी इथून गेल्यानंतर रुद्रभाऊंना कळलं की ते गौरीवर प्रेम करतात. मला तेव्हाच हे समजलं. हे ऐकून कबीर रागाने म्हणाला, आणि तू ही गोष्ट आत्ता सांगतीयस? याआधी या गोष्टीचा काही उपयोगच नव्हता. गौरी निघून गेल्यावरच रुद्रभाऊंना आपलं प्रेम कळलं, आणि गौरी इथे नव्हती तर मी तुम्हाला काय सांगणार होते? अनन्याच्या बोलण्यावर कबीर पुन्हा म्हणाला, आणि गौरी, तिला काय वाटतं रुद्रभाऊंबद्दल? प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. या कथेचा पुढील भाग लवकरच येईल.
तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा.